तुम्ही कधी विचार केला का की श्रीकृष्ण तर देव होते, तरीही त्यांनी दुर्योधन यांना शांती सभेमध्ये का मारलं नाही? जर मारलं असतं तर महाभारत झालंच नसतं. लेट्स डिकोड दिस. आता खरं म्हणजे श्रीकृष्ण यांनी दुर्योधन यांना मारलं नाही, कारण ते रावणासारखे असुर नव्हते. त्यांची फक्त बुद्धी असुरांसारखी होती. दुर्योधनाने पांडवांना खूपदा मारण्याचा प्रयत्न केला, जसे की लाक्षागृहामध्ये आग लावणे, जेवणामध्ये विष मिसळणे, द्रौपदीचा अपमान करणे. तरी देखील श्रीकृष्ण यांनी दुर्योधनाचा वध केला नाही, कारण हे पांडवांचं धर्मयुद्ध होतं. पांडवांनी वचन दिलं होतं की हे सर्व अधिकार स्वतःच्या पुरुषार्थावरती आणि ताकदीवरती मिळवतील. जर श्रीकृष्ण यांनी दुर्योधनाचा वध केला असता तर पांडवांना त्यांचा अधिकार मिळाला नसता. सर्वजण म्हणतात ना की अधर्म होणार आणि श्रीकृष्ण सर्व नीट करून जाणार, परंतु श्रीकृष्ण आपल्याला काही वेगळं शिकवू पाहतात. श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडले नाहीत तर तुम्हाला न्याय कधीही मिळणार नाही. आणि याच गोष्टीमुळे श्रीकृष्ण यांनी स्वयं युद्ध नाही लढलं, परंतु अर्जुन यांना सारथी बनून साथ नक्की दिली.